फरोग नरिमन कूपर कर्तृत्व, मानवता आणि सातत्य यांचा त्रिवेणी संगम. एक ऋषितुल्य औद्योगिक नेतृत्व. सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक आणि सामाजिक नकाशावर ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे श्री फरोग नरिमन कूपर. 1945मध्ये जन्मलेल्या फरोगजींना एका महान वारशाची साथ लाभली होती. त्यांचे आजोबा सर धनजीशाह बी कूपर हे केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हते, तर राजकारण, शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रातील एक आदरणीय नाव होतं. हाच समृद्ध वारसा त्यांचे वडील नरिमन डी कूपर यांनी पुढे नेला आणि त्याच पाऊल वाटेवरून चालत फरोगजींनी कूपर समूहाला जागतिक उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांचं शिक्षण अत्यंत दर्जेदार वातावरणात पार पडलं. 1954मध्ये ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि तिथल्या प्रतिष्ठित शाळांमधून त्यांनी ज्ञानार्जन केलं. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच पुणे विद्यापीठातून कृषी शाखेची पदवी संपादन केली. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांनी ज्या संस्थेतून शिक्षण घेतलं होतं तिथूनच बरोबर 3 दशकांनंतर फरोगजींनी आपली पदवी पूर्ण करून एका कौटुंबिक परंपरेचा सन्मान केला. मात्र त्यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. त्यांच्या तरुणपणी झालेल्या एका दुःखद अपघातात त्यांच्या थोरल्या भावाचं निधन झालं. या वैयक्तिक आघातातून सावरत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अभियांत्रिकी क्षेत्राचा कोणताही मोठा अनुभव नसताना त्यांनी अवघ्या 20 कामगारांच्या मदतीनं व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आज त्याच व्यवसायाचा वटवृक्ष झाला असून कूपर कॉर्पोरेशनमध्ये 2000हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. फरोगजींच्या नेतृत्वाखाली कूपर समूहानं इंजिन आणि जनरेटर निर्मितीमध्ये जागतिक दर्जा गाठला आहे. त्यांच्या उत्पादनांची विश्वासार्हता इतकी मोठी आहे की कंपनीनं आजवर $230 दशलक्ष अधिक किमतीची निर्यात करून भारतीय उद्योजकतेचा ठसा जागतिक बाजारपेठेमध्ये उमटवला आहे. व्यवसायातील यशापेक्षा फरोगजींना त्यांच्या मानवी दृष्टिकोनामुळे अधिक ओळखलं जातं. त्यांच्या कंपनीत कामगारांच्या 3 पिढ्या निष्ठेनं काम करत आहेत आणि 200हून अधिक कर्मचारी गेली 25 वर्षांहून अधिक काळ त्यांच्याशी जोडले गेले आहेत. हे त्यांच्यातील लोकसंग्राहक नेत्याचं उत्तम असं उदाहरण आहे. केवळ नफा कमावणं हा त्यांचा उद्देश नसून बंद पडलेले उद्योग पुन्हा पुनरुज्जीत करणं यात त्यांना विशेष रस आहे, ज्याचा प्रत्यय त्यांच्या साताऱ्यातील ब्रुअरी प्रकल्पावरून येतो. अत्यंत साधी राहणी आणि पारदर्शक स्वभाव असलेले फरोगजी खऱ्या अर्थानं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीत, फोटोग्राफी, वाचन आणि प्रवासाची प्रचंड आवड आहे. एक यशस्वी उद्योजक असूनही त्यांच्यातील समाजसेवक तितकाच जागृत आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांनी नेहमीच गुप्तपणे आणि सढळ हातानं मदत केली आहे. उत्तम कॉन्यॅकची पारख असलेल्या या माणसाची चव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तितकीच चोख आणि दर्जेदार राहिली आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी जोपासलेली माणुसकी आणि उद्योजकतेतील सातत्य हे येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच दीपस्तंभ ठरेल.